नमस्कार मित्रांनो, मी अमृता आज पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे। तर आज माझी एक मोस्ट अवेटेड स्पिरिच्युअल टूर चालू झालेली आहे, ती म्हणजे गुजरातमधील द्वारका, सोमनाथ आणि नागेश्वर। तर मुंबईहून रात्रीची 10ची सौराष्ट्र एक्सप्रेस पकडून मी चालली आहे ते द्वारकाला। सो फायनली एवढा 15-16 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही उतरत आहोत ते द्वारकाला। द्वारका ऑलमोस्ट आलेलं आहे। खूप ट्रेन जरा म्हणजे 1.5 तास लेट झालेली आहे। सो चला कृष्णनगरी द्वारकाला भेट देऊया। नमस्कार मित्रांनो, मी अमृता पातळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पातळे ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी आली आहे गुजरातमध्ये 2 प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहेत, तर त्याचा आज आपण भेट देणार आहोत। तर आजचा आमचा पहिला दिवस, आता मी आली आहे ते द्वारकामध्ये। आज 2 दिवस मी द्वारकामध्ये स्टे करणार आहे। आता आम्ही कृष्ण मंदिरात चाललेलो आहे, द्वारकाधीश टेम्पलला। तर आता मी आले द्वारकाधीश मंदिराच्या इथे आणि इथे चप्पल ठेवायची सोय आहे, मोबाईल सुद्धा इथेच ठेवायचा आहे। आणि आता संध्याकाळची आरती आहे 6:30 वाजता, ती आता मी अटेंड करणार आहे। तर इथून मंदिरासाठी एंट्री आहे आणि त्या बाजूने एक्झिट आहे। तर हे जगप्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर, याला जगत मंदिर सुद्धा ओळखलं जातं। भगवान श्रीकृष्णाला समर्पित असं हे प्राचीन मंदिर। हे मंदिर 72 खांबांनी बनलेले असून 5 मजली अशा भव्य इमारतींनी बनलेलं आहे। या मंदिरातलं कोरीव काम अतिशय बघण्यासारखं आहे। या मंदिराच्या शिखरावरती असलेला हा 50 फूट लांब असा ध्वज, हा ध्वज दिवसातून 4 वेळा फडकवण्यात येतो। तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता एक संध्याकाळची आरती जी आता आम्ही अटेंड करणार आहोत। जाम गर्दी आहे। तर संध्याकाळची 2दा आरती असते, एक 7:30ची आरती असते आणि एक 8:15ची आरती असते। तर तुम्ही संध्याकाळी अशा 2 आरती अटेंड करून मग संध्याकाळी तुम्ही बीचच्या साईडला जाऊन थोडं फिरू शकता। तर आता 8 वाजलेत आणि आम्ही आलो आहोत ते रेस्टॉरंटमध्ये जेवायला। आज सगळेजण दमले होते, आता आम्ही लवकर झोपणार आहोत। तर आज आमचा द्वारकामधला डे 2 चालू झालेला आहे आणि आज आम्ही द्वारकामधले बरेच प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत। तर आता मी आली आहे ते रुक्मिणी माता मंदिराच्या इथे आणि यानंतर आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते सगळं तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा। तर हे मंदिर आहे आणि मंदिराला इथून जाण्यासाठी ही लाईन आहे। द्वारकेपासून 2 किलोमीटरवर असलेले हे रुक्मिणी मातेचे मंदिर आहे। हे एक समृद्ध कोरीवकाम केलेले मंदिर आहे, जे बाहेरून देवदेवतांच्या शिल्पांनी सजवलेले आहे आणि गर्भगृहात रुक्मिणी मातेची मुख्य प्रतिमा आहे। बुरुजाच्या पायथ्याशी अनेक कोरीवकाम केलेले गजरथ म्हणजेच हत्ती आपल्याला पाहायला मिळतात। तसेच या मंदिरावरती तुम्हाला मानवी कोरीवकाम केलेल्या अनेक अशा आकृती बघायला मिळतील। हे मंदिर फार पुरातन असून हे 5व्या शतकातील आहे असे म्हटले जाते। आता मी चाललो आहे रुक्मिणी मातेच्या मंदिराचं दर्शन घेऊन बेट द्वारका, जी जुनी द्वारका आहे। असं म्हणतात की जर तुम्ही द्वारकामध्ये येता तर तुम्हाला आधी बेट द्वारकाचं दर्शन करणं गरजेचं आहे, तरच म्हणजे तुमचं द्वारकाचं दर्शन झालं असं म्हणता येतात। ही द्वारका जी आपण पाहिली ती बनवलेली द्वारका आहे, म्हणजे आताच्या काळाची द्वारका आहे। आणि जी जुनी द्वारका होती श्रीकृष्णाची नगरी, ती आहे तिथे बेट द्वारकाला। तर आता आपण इथे चाललो। तर आता रुक्मिणी मातेच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही चाललो आहे ते बेट द्वारकेचं दर्शन घ्यायला। बेट द्वारका हे मुख्य द्वारकापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। असं म्हटलं जातं की जर तुम्ही द्वारकामध्ये येत असाल तर तुम्हाला बेट द्वारकाचं दर्शन करणं जरुरी आहे। बेट द्वारका म्हणजे जुनी द्वारका। द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला बेट द्वारकेचं सुद्धा दर्शन घ्यायचं असतं, जेणेकरून आपलं हे द्वारकाचं पूर्ण दर्शन कंप्लीट होतं। तर तुम्ही इथे हे सगळे स्पॉट फिरण्यासाठी कॅब किंवा रिक्षा बुक करू शकता। तर आम्ही बुक केली ती ही रिक्षा, जी आम्हाला 1600 पर्यंत आम्ही इथे बार्गेनिंग करून रिक्षा डन केली। जर तुम्ही कॅब करत असाल तर कॅबचे चार्जेस हे 2000 ते 2500 पर्यंत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला रुक्मिणी माता मंदिर, तसंच बेट द्वारका, त्याच्यानंतर गोपी तलाव आणि असे बरेच स्पॉट फिरवले जातात। रिक्षा थांबतात, रिक्षा पुढे जाता येत नाही, तर आता आम्ही इथे उतरणार आहोत। हाँ हाँ, आपको यहाँ आपके
आके कॉल करना है। येस येस बराबर। आता हे 30 किलोमीटर आहे, फार दूर होतं. आता आम्ही उतरलो आहे फायनली. तर त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती दिली येताना. आता जे जुनं द्वारकाधीश मंदिर आहे, जी मूळ द्वारका म्हटली जाते, तर तिथे आता आम्ही चाललेलो आहोत. थोडं ऊन आहे, 10 वाजले आता. इकडे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी बनवलेलं आहे लॅगेज. मोबाईल प्रति 5 रुपये. 5 रुपये आणि हे आहेत. धन्यवाद. 5 रुपये. कृपया ध्यान दें, मंदिर में मोबाइल कैमरा बड़ा सामान ले जाना। तर बेट द्वारका हे प्राचीन द्वारकेचा भाग मानला जातो. तर हे मंदिर बरंच प्राचीन आहे. मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे काहीच अलाव नाही आहे आणि बरीच गर्दीसुद्धा होती मंदिरामध्ये. मग आम्ही आतमध्ये जाऊन मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला चालू झालो. तर आता मी आलो होते आहे गोपी तलाव. तर द्वारका बेटवरून एक अर्ध्या तासावरती हे आहे आणि आता इथे पण बरीच मंदिरं आहेत. तर आता आपण मंदिरं एक्सप्लोर करणार आहोत, तलाव बघणार आहोत. तर इथे बरेच अशी मंदिरं आहेत. रुक्मिणी मंदिर, गोपाल मंदिर आणि ह्या बाजूला इथे आहे तो तलाव. तशी छोटी छोटी अनेक मंदिर आहेत इथे. वाव. हा इथे गोपी तलाव. तर हा गोपी तलाव 1510च्या सुमारास मालक गोपी यांनी बांधलेला होता. तर गोपी तलाव बघून आम्ही निघालो ते प्रसिद्ध असं नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला. तर गोपी तलावापासून हे अंतर एक अर्ध्या तासावरती होतं. तर हे आहे द्वारकामधलं प्रसिद्ध असं नागेश्वर ज्योतिर्लिंग. भगवान शिवाला समर्पित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग. नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनात तुम्हाला ही भगवान शंकराची 25 मीटर उंच बसलेली मूर्ती पाहायला होतात. आणि हे आहे ते आपलं ज्योतिर्लिंग नागेश्वर. या ज्योतिर्लिंगाचा शास्त्रात अद्भुत महिमा सांगितला आहे. धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे नागांचे देवता म्हणून ओळखले जातात. नागेश्वराचा पूर्ण अर्थ नागांचा स्वामी असा आहे. नागेश्वर हे शिवाचे दुसरे नाव आहे. नागेश्वर मंदिराच्या इतिहासाविषयी असे म्हटले जाते की हे मंदिर द्वापारयुगात पांडव बांधवांनी बांधले होते. तर या मंदिराचा सभागृह हा फार मोठा आहे आणि तसेच इथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी अशा 2 वेगवेगळ्या रांगा असतात. आणि जे शिवलिंग आहे ते सुद्धा दक्षिणमुखी शिवलिंग इथे या मंदिरामध्ये आहे. नागेश्वर शिवलिंग हे दगडाचे बनवलेले आहे, ज्याला द्वारकाधीश म्हणूनही ओळखले जाते. त्यावर लहान चक्रे आहेत. हे 3 मुखी रुद्राक्षाच्या आकारात आहेत. तर हा इथे अभिषेक गेट आहे. ॲक्च्युअलमध्ये मंदिरचं जे आहे ते तिकडे आहे, म्हणजे पिंडे आहे ते, आणि इथून अभिषेक गेट आहे. जर तुम्हाला अभिषेक करायचं असेल तर तुम्हाला ही थाळी घ्यावी लागेल आणि मग तुम्हाला इथून एंट्री मिळेल, जी डायरेक्ट तुम्हाला शिवलिंग आहे तिथपर्यंत नेता येईल. नाहीतर तुम्हाला असं लाईनमध्ये लावून मुखदर्शन होणार आहे. आणि ही थाळी आहे अभिषेकची. त्याचा प्राईस जर तुम्ही सिंगल असाल तर 250 रुपये आणि 200 रुपयाची पावती म्हणजे 400 रुपये. आणि जर तुम्ही कपल आहात, 2 जण आहात, तर तुम्हाला 600 रुपयाची थाळी आणि असं तुम्हाला 1000 रुपये इथे पावती पाडावी लागेल. म्हणजे 1000 रुपयापर्यंत तुम्हाला अभिषेक करता येईल. आणि मग तुम्ही ते थाळी घेऊन या अभिषेक गेटने डायरेक्ट इथेपर्यंत, म्हणजे जिथे पिंड आहे तिथपर्यंत जाऊ शकता. तर हा आहे अभिषेक गेट. इथे सुद्धा जात आहे. तर या नागेश्वर मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे या परिसरातील भगवान शंकराची 80 फूट उंचीची ही विशाल मूर्ती. हिंदू वास्तुकलेचे एक वैशिष्ट्यपूर्ण असे हे मंदिर आहे. केवढा मोठा शंकराचं स्टॅच्यू आहे बघा. खरंच मस्त मूर्ती आहे.
खूपच मोठी आहे, म्हणजे इथे असं वाघ आहे आणि वाघावरती बसलेलं ही एवढी मोठी मूर्ती आणि हे आहे ते आपलं ज्योतिर्लिंग. तर हे ज्योतिर्लिंग फारच भव्य होतं, खूप मोठं होतं, याचा परिसरसुद्धा खूप मोठा होता आणि याच्या दर्शनासाठी आम्हाला फारच कमी वेळ लागला. पटकन दर्शनाची लाईन सरकत होती, त्यामुळे आमचं लगेच दर्शन झालं आणि मग हे दर्शन करून आम्ही परत आलो ते द्वारकामध्ये. तर आता आम्ही आलो आहोत ते आहे गोमती घाट. संध्याकाळचे 6 वाजले आणि आजसुद्धा आम्ही आरती अटेंड करणार आहोत आणि आता संध्याकाळी मस्तपैकी गोमती घाटवरती फिरणार आहोत आणि त्यानंतर महाप्रसादसुद्धा आज आम्ही अटेंड करणार आहोत. हे आहे सुदामा सेतू. गोमती घाट हा गोमती नदीच्या मुखाशी आहे. या पाण्यात आंघोळ केल्याने आत्म्याला शुद्धी मिळते असे म्हटले जाते. या काठावर अनेक असे शिवमंदिरे तसेच भगवान राम, भगवान कृष्ण आणि सुदामा यांचे मंदिरे आहेत. या काठावर सरस्वती, लक्ष्मी आणि समुद्र अशा देवतांना समर्पित अनेक असे मंदिरे आहेत. आणि हा आहे नदी आणि समुद्राचा संगम. खूप मस्त वाटतंय. संध्याकाळच्या वेळेस इथे नक्की भेट द्या. बरेच इथे मंदिर आहेत या घाटाच्या बाजूने. हे बघा, हे अजून एक सत्यनारायण मंदिर, श्री सत्यनारायण मंदिर. बरीच मंदिर आहेत. मस्तच आहे हा गोमती घाट खरंच. तर हा आहे गोमती घाट. इथून येते ती गोमती नदी आणि ही नदी येऊन इथे या थंग सागराला भेटते आहे. असा हा गोमती घाट, नदी आणि समुद्राचा संगम. तर या घाटाच्या इथूनही आता उजव्या बाजूने एक रस्ता जातो आहे. तर खूप मस्त आहे. हे काल आम्ही एक्सप्लोर नाही केलेलं. आज मी आलं तर गोमती घाटात तुम्ही जरूर या. संध्याकाळच्या वेळेस या, सूर्यास्ताच्या वेळेस वाईब्स एकदम मस्त आहेत. तर बॅक साईडला पण इथे बरंच आहे. हे आहे आपलं मंदिर. इथे जे दिसतंय ते मंदिर आहे आणि ही मंदिराची मागची बाजू आहे. आता आपण आलो इथे आणि इथे पण बरेच असे स्पॉट्स आहेत. मोठं आहे हे. वा, उंट. तर इकडचा हा बीच बघा. वाव, किती मस्त आहे खरंच. सगळी लोक खालपर्यंत उतरली आहेत. थोडंसं पुढे जाऊया, एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे आणि जसा सूर्य मावळत जाताना त्याच्या सुंदर छटा देत जातो आहे आणि आपल्याला या निसर्गाचं अनमोल असं दृश्य इथे दाखवत आहे. आणि त्याच उमेदीने उद्यासुद्धा हा सूर्य येणार आहे, एक नवीन दिशा घेऊन, एक नवीन वाढ घेऊन, एक नवीन दिवस घेऊन. त्याचप्रमाणे मी सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे एक नवीन असा व्हिडिओ उद्याचा. माझ्यासाठी सुद्धा उद्याचा दिवस खास असणार आहे आणि उद्या मी अशाच एका ज्योतिर्लिंगाला भेट देणार आहे. तर चला भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा सुंदर असा सूर्यास्त एन्जॉय करा.